नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ई श्रम कार्ड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा लोकांना मेसेज आलेला आहे ई श्रम कार्डचा, की ज्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये दर महिन्याला पेन्शन मिळणार म्हणून. तर याबद्दल जी माहिती आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. तर श्रमयोगी मानधन म्हणून ही योजना आहे. यामध्ये असंघटित कामगार जे आहेत, म्हणजे ज्यांना PF, ESIC या गोष्टी मिळत नाही परंतु ते काम करतात, तर अशा कामगारांसाठी ही योजना आहे. यामध्ये जे वय आहे ते 18 ते 40 असणं गरजेचं आहे आणि तुमचं PF, ESIC नसलेलं पाहिजे. म्हणजे ज्यांना PF, ESIC आहे त्यांना ही योजना लागू होणार नाही. यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि त्याला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर आणि बँक पासबुक ह्या गोष्टी, म्हणजे हे जे कागदपत्र आहे हे कागदपत्र असणं आवश्यक आहे. आणि हे योजनेचा लाभ आपण कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन आपण रजिस्टर करू शकता. यामध्ये काय आहे, आपल्याला दर महिना म्हणजे जे मासिक आहे, या मासिकमध्ये तुम्हाला जर तुमचं वय 18 वर्ष असेल तर तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत 55 रुपये भरावे लागतील. 55 रुपये हे तुम्ही भरायचे आणि 55 रुपये हे केंद्र शासन भरणार. म्हणजे टोटल तुमचं जे आहे ते 110 रुपये असं मासिक योगदान असेल. तर जसं तुमचं वय आहे त्या वयानुसार तुम्हाला ते भरावं लागेल. हे तुम्ही बघू शकता, इथं वयाचा तक्ता दिलेला आहे मी. 18, 19, 20, 21 असं. जर तुमचं वय 25 असेल तर तुम्हाला 80 रुपये भरावे लागतील. जर तुमचं वय 30 असेल तर तुम्हाला 105 रुपये भरावे लागतील. म्हणजे तुमचे 105 आणि केंद्र शासनाचे 105 असं दोन्ही मिळून जे अमाऊंट होईल ते अमाऊंट आपल्याला 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये याप्रमाणे पेन्शन सुरू होते. तर तुम्ही बघू शकता, हा जो तक्ता आहे तो संपूर्ण म्हणजे 40 वर्षापर्यंत आहे. आपण 40 वर्षाच्या पर्यंतच हे भरू शकता. ही केंद्र शासनाची योजना आहे. यामध्ये 50% केंद्र शासन आपली रक्कम भरते आणि जी उर्वरित 50% रक्कम आहे ती आपल्याला स्वतःला भरावी लागते. तर या पद्धतीची सेवा आहे. आणि आपण जर समजा तुम्हाला असं वाटलं की ही सेवा मध्येच बंद करायची आहे, तर आपण मध्येसुद्धा ही सेवा बंद करू शकता. त्याचीसुद्धा प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल. हे बघा, याच्यामध्ये नामांकन एजन्सीसुद्धा दिलेले आहेत. सेवा केंद्राद्वारा तुम्ही हे करू शकता. म्हणजे जे CSC सेंटर आहेत त्याद्वारे हे तुम्ही करू शकता. आणि यांच्या ज्या सुविधा केंद्र आहेत हे LIC शाखेमध्ये सुद्धा आहे, ESIC सुद्धा आहे. म्हणजे जे मोठमोठे ठिकाण आहे तिथे आपण हे जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. हे बघा, यामध्ये हे जी मी PDF दिलेली आहे यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ती उपलब्ध आहे. ही माहिती हिंदीमध्ये आहे. आपण पूर्ण सविस्तर माहिती इथे वाचू शकता. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या श्रमयोगी मानधन योजना लाभ घेऊ शकता. त्यासाठी आपण जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. जर आपल्याला याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल. माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पुन्हा माहिती आपण घेणार आहोत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.